लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। या मोहिमेदरम्यान पाण्यात टाकलेले कपडे, प्लास्टिकच्या पिशव्या, देवांच्या मूर्ती आणि प्लास्टिकमुळे मृत झालेले मासे आढळून आले। स्वच्छता ही सुद्धा श्रद्धाच आहे असा संदेश देत रामकुंड आणि गोदावरी स्वच्छता ठेवणं हीच आपली खरी सेवा असल्याचं सांगण्यात आलंय। तसेच क्रिएटिव्ह कुटीरकडून पुढील काळातही नाशिक शहरात आणि शहराबाहेर असा स्वच्छता मोहिमा राबवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। आज नाशिक महानगरपालिका क्रिएटिव्ह कुटीर आणि उन्नत नाशिक मिळून गोदावरीची स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे। आज आम्हाला इथे संदेश द्यायचा आहे की तुम्ही स्वच्छतेलाच सेवा आणि श्रद्धा असं मानून पुढे चला। त्यामुळे काय होईल तर ऐतिहासिक जी ठिकाणं आहेत त्यांचं पावित्र्य राखणं फार कठीण नाही आहे आणि नाशिक ही भूमी एक पवित्र भूमी, रामकुंड ही एक पवित्र भूमी म्हणून मानली जाते। तिथे हजारो भाविक रोज स्नान करायला येतात। तर आज आम्ही अवेअरनेस थ्रू हे सांगणार आहोत की सेवा ही स्नान है। जर तुम्ही या पवित्र ठिकाणांना श्रद्धेने येत आहात तर तुम्ही स्वच्छतेला सुद्धा श्रद्धा मानून त्याच प्रकारे इथला जो एरिया आहे नाशिकमधला तो स्वच्छ ठेवा। प्रत्येक नागरिकाने आपापली जबाबदारी घ्या आणि आम्ही संपूर्ण नाशिककरांना आवाहन करत आहोत की तुम्ही आमच्या या प्रकल्पांना, क्रिएटिव्ह कुटीरच्या उन्नत नाशिकच्या प्रकल्पांना सहकार्य करा। तुम्हीही आम्हाला मदतीला नाशिक स्वच्छ करायला हातभार लावू शकतात। रामकुंड स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असल्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आलाय। दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।